नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। सध्या मान खटाव तालुका तीव्र दुष्काळाचा सामना करत आहे। विशेष करून उत्तर मान तालुक्याच्या भागात तर दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या। मान खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या दुष्काळी उपाययोजना सध्या मान खटावमध्ये करण्यात आलेल्या नाहीत। अपुऱ्या पावसामुळे व भाग बदलत पडलेल्या पर्जन्यमानामुळे काही ठिकाणी हिरवळ दिसत असली तरी उरलेल्या मान तालुक्यात बळीराजा सध्या चिंतेत आहे। विशेष करून पशुपालक शेतकरी गेल्या 5 महिन्यांपासून विकतचा चारा घेऊन कर्जबाजारी झालेला दिसत आहे। जनावरांना चारा विकत घ्यावा की जनावरच विकून टाकावेत या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या शेतकरी आहे। सध्या टंचाईच्या परिस्थितीमध्ये विशेष योजना राबवून मागेल त्याला काम रोजगार हमी योजनेतून दिलं गेलं पाहिजे। त्यासाठी विशेष मोहीम राबवणं गरजेचं असताना सरकार व विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडे करण्यात व टीका करण्यात व्यस्त आहेत। बळीराजाच्या पशुधनासाठी तात्काळ चारा डेपो चारा छावण्या उघडण्याची गरज सध्या असताना सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवणे व सक्तीचं पीक कर्ज वसुली थांबवण्याचे आदेश देणं एवढंच काम विद्यमान सरकारनं केलंय। मान तालुक्यातील विरोधी पक्ष सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना कुठेही दिसून येत नाही। शेतकऱ्यांप्रतीची भावना विरोधी पक्ष व सरकारची दिसून येत आहे। अशा स्थितीमध्ये मान खटाव मतदारसंघाला पर्यायी नवीन राजकीय चेहऱ्याची गरज आहे, अशी चर्चा मान खटाव मतदारसंघात दबक्या आवाजात केली जाते। शेतकऱ्यांना नवीन वर्षात राजकीय पर्याय सापडल्यास मान खटावमध्ये राजकीय स्थित्यंतर अटळ आहे। सध्या मान तालुक्यामध्ये तातडीने पशुधन वाचवण्यासाठी चारा छावणी होण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे। महेंद्र भोसलेसह जनसेवक केशव जाधव, मानदेश न्यूज, दहिवडी।